नवी दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाडीचा प्लॅटफॉर्म बदलल्यानं स्थानकावर चेंगराचेंगरी, भीषण दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत। एसटी परिवहन महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर अचानक निघालं। सुदैवानं 50 प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला। माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नसल्याचं बोललो, मात्र कुठल्याही पक्षाचं किंवा नेत्याचं नाव घेतलं नाही। नाराजीबाबतच्या वक्तव्यावर भास्कर जाधवांकडून स्पष्टीकरण। ठाकरेंच्या शिवसेनेमधील पडझड थांबवण्यासाठी नेत्यांचं मिशन कोकण। प्रमुख नेते लवकरच कोकणात जाणार, संजय राऊतांची माहिती। तर विनायक राऊतांच्या उपस्थितीत आज राजापूरमधील पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवनात बैठक। आंतरधर्मीय विवाहाला विरोध नाही, पण खोटं बोलून, ओळख लपवून आणि फसवणूक करून लग्न करण्याची प्रवृत्ती चुकीची। राज्य सरकार योग्य पावलं उचलेल। लव्ह जिहादच्या मुद्द्यावर फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट। मराठी बोलण्यास नकार देणाऱ्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा इंगा। क्रॉफर्ड मार्केटमधील एका शोरूम मॅनेजरनं हात जोडून माफी मागितली। मराठी तरुणाला हिंदी गुजराती बोलण्यास केली होती जबरदस्ती। नागपूरच्या डोरली गावाजवळ दारुगोळा बनवणाऱ्या कंपनीमध्ये स्फोट, दोघांचा होरपळून मृत्यू। स्फोटावेळी काही कामगार कंपनीत असल्याची माहिती। अहिल्यानगर पुणे महामार्गावरील चास गावाजवळ डिझेल न भरलेला टँकर उलटलाय। हजारो लिटर टँकर रस्त्यावर। डिझेल भरून नेण्यासाठी नागरिकांची झुंबड। 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। जळगावच्या सराफा बाजारात सोनं 1100 आणि चांदी 2100 रुपयांनी स्वस्त। सोन्याचे दर 85,200 रुपये प्रति तोळा, तर चांदी प्रति किलो 96,200 रुपयांवर। दख्खनचा राजा ज्योतिबाच्या खेट्यांना प्रारंभ। कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा। सकाळपासून लाखो भाविक दर्शनासाठी ज्योतिबा डोंगरावर।